हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. सर, बऱ्याचशा जिल्ह्यांची अंतिम आणेवारी जाहीर झालेली आहे आणि याचा शेतकऱ्यांना फायदा काय होतो हां, हां. आणि यापासून शेतकऱ्यांचा तोटा काय होतो? ते सविस्तर अपडेट द्यावे आणि सर कोणत्या जिल्ह्याची आणेवारी कशी राहणार? याबाबत बी तर तुम्ही अपडेट द्यावी. तर नमस्कार. मी कृषी कल्याण संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर सवणकर बोलतोय. आता जिल्ह्यांची अंतिम आणेवारी जाहीर होत आहे. अंतिम आणेवारी विविध जिल्ह्यांची जाहीर होत आहे. ज्या जिल्ह्याची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी येत असते, हां, त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध सवलती लागू होत असतात. पीक विमा, नुकसान भरपाई किंवा ओला दुष्काळ सुद्धा लागू होत असतो. हां. याचबरोबर इत्यादी सवलती लागू होतात. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जवळपास 5 ते 6 जिल्ह्यांची अंतिम आणेवारी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण की 6 जिल्ह्याचा अपडेट आपल्याकडे आलेला आहे आणि त्या 6 जिल्ह्यातील तालुकानिहाय व गावनिहाय अंतिम आणेवारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बरोबर. हां, बरोबर. तर याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे बीड हं. आणि बीड जिल्ह्यातील एकूण गावे आहेत 1397 आणि त्या 1397 गावापैकी 793 गावाची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे. 604 गावाची आणेवारी 50 पैशापेक्षा जास्त आहे. ज्यामध्ये परळी तालुक्यातील 108 गावाची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी. बीड जिल्ह्यातील 35 गावाची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी. 204 गावाची आणेवारी 50 पैशापेक्षा जास्त. आष्टी तालुक्यातील 177 गावाची आणेवारी 50 पैशापेक्षा जास्त. पाटोदा तालुक्यातील 107 गावाची आणेवारी 50 पैशापेक्षा जास्त. वडवणी तालुक्यातील 49 गावाची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी. शिरूर तालुक्यातील 95 गावाची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी. गेवराई तालुक्यातील 192 गावाची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी. अंबेजोगाई तालुक्यातील 106 गावाची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी. केज तालुक्यातील 135 गावाची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे. हां, हां. माजलगाव तालुक्यातील 116 गावाची आणेवारी 50 पैशापेक्षा जास्त आहे. हं, धारूर तालुक्यातील 73 गावाची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे. हं. आणि एकंदरीत बीड जिल्ह्यातील सर्व जर बीड जिल्ह्यातील एकंदरीत संपूर्ण आणेवारी जर पाहिली तर एकूण 50 पैशापेक्षा कमी जवळपास 48 पैशाच्या जवळपास आलेली आहे. हां, हां. तर याच्यामध्ये दुसरा जिल्हा आहे परभणी. परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून परभणी जिल्ह्याची अंतिम आणेवारी जाहीर झालेली आहे. हं. ज्यामध्ये तालुकाने गावने अपडेट बघूया. याच्यामध्ये पहिला तालुका आहे परभणी जिल्ह्यातला परभणी आणि परभणी तालुक्यातील 128 गावाची आणेवारी 46 पैसे. जिंतूर तालुक्यातील 169 गावाची आणेवारी 47.60 पैसे. सेलू तालुक्यातील 95 गावाची आणेवारी 48 पैसे आहे. हं, मानवत तालुक्यातील 54 गावाची आणेवारी 47.56 पैसे. हं, पाथरी तालुक्यातील 56 गावाची आणेवारी 47 पैसे आहे. हं, सोनपेठ तालुक्यातील 52 गावाची आणेवारी 45.44 पैसे आहे. हं, पालम तालुक्यातील 82 गावाची आणेवारी 48 पैसे आहे. हं, आणि गंगाखेड तालुक्यातील 105 गावाची आणेवारी 48.25 आहे. हं. पूर्णा तालुक्यातील 94 गावाची आणेवारी 47.80 आहे. हां, आणि अशा प्रकारे परभणी जिल्ह्याची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी म्हणजे जवळपास 47 पैसे आलेले आहे. आता हां. पुढचा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील आपण आणेवारी बघूयात. ज्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुक्यातील 152 गावाची आणेवारी 47.50 पैसे. कळमनुरी तालुक्यातील 148 गावाची आणेवारी 47.26 पैसे. वसमत तालुक्यातील 151 गावाची आणेवारी 48 पैसे. औंढा नागनाथ तालुक्यातील 122 गावाची आणेवारी 47.50 पैसे. सेनगाव तालुक्यातील 133 गावाची आणेवारी 48.85 पैसे आणि एकूण हिंगोली जिल्ह्याची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी म्हणजेच 48.48 पैसे अशा प्रकारे आलेली आहे. हां, हां, हां. तर पुढचा जिल्हा आहे उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव. हां, बरोबर आणि सर. धाराशिव जिल्ह्यातील आपण आणेवारी बघूया कारण की जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्याची अंतिम आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. हं, ज्याच्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील हं, 126 गावाची आणेवारी 48 पैसे. हं. तुळजापूर तालुक्यातील 115 गावाची आणेवारी 56 पैसे. हां. उमरगा तालुक्यातील 96 गावाची आणेवारी 48.63 पैसे. हं, लोहारा तालुक्यातील 47 गावाची आणेवारी 52 पैसे. हं, भूम तालुक्यातील 93 गावाची आणेवारी 52 पैसे. परांडा तालुक्यातील 91 गावाची आणेवारी 52 पैसे. कळंब तालुक्यातील 97 गावाची आणेवारी 53 पैसे. वाशी तालुक्यातील 54 गावाची आणेवारी 48 पैसे हां. आणि एकूण धाराशिव जिल्ह्याची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा अशा प्रकारे कमी आलेली आहे आणि काही तालुक्याची काही गावाची आणेवारी 50 पैशापेक्षा जास्त आलेली आहे. हां, जी हां, की शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. हां. आता पुढचा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्याची एकूण आणेवारी 47.87 पैसे जिल्हाधिकारी नांदेड यांच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे. ज्याच्यामध्ये आपण पाहिलं तर माहूर तालुक्याची आणेवारी 47.5 पैसे. हं. हदगाव तालुक्याची 47 पैसे. लोहा तालुक्याची 46 पैसे. हां. बिलोली तालुक्याची 44 पैसे.
हं. याचबरोबर उमरी तालुका, भोकर तालुका, मुदखेड आणि देगलूर या चारही तालुक्याची आणेवारी एकूण 49 पैसे काढलेली आहे. याचबरोबर अर्धापूर तालुक्याची 48.33 पैसे, नायगाव तालुक्याची 48.3 पैसे, हिमायतनगर तालुका, मुखेड तालुका, किनवट तालुका, नांदेड तालुका, हं. धर्माबाद तालुका आणि कंधार तालुका या हं. सर्व तालुक्याची आणेवारी 48 पैसे आलेली आहे. हां. आणि एकंदरीत नांदेड जिल्ह्याची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आलेली आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आणेवारीचे 3 प्रकार असतात. ज्याच्यामध्ये हंगामाच्या सुरुवातीला नजरअंदाज पैशेवारी काढली जाते. हंगामाच्या मध्यंतरी सुधारित पैशेवारी काढली जाते आणि हंगाम संपल्याच्या नंतर अंतिम आणेवारी काढली जाते. ज्या जिल्ह्याची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी येत असते, त्या जिल्ह्यात दुष्काळी सवलती लागू होतात. ओला दुष्काळ लागू होत असतो. याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या, विद्यार्थ्यांच्या फीसमध्ये 50% सवलत भेटत असते. इत्यादी सवलती शेतकऱ्यांना लागू होत असतात. हां, हां. त्यामुळे अशा प्रकारे या 5 ते 6 जिल्ह्याची अंतिम आणेवारी आपण बघण्याचा प्रयत्न केला. आणि सर एकदम आपण पहिले कमेंट जी घेतली होती समजा तुम्हाला जे मी म्हटलं होतं, की या आणेवारीचा फायदा काय होतो शेतकऱ्यांना? या आणेवारीचा फायदा मी तुम्हाला सांगितला ना, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या, शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या जे काही फीस आहे, मुलांच्या फीसमध्ये 50% सवलत भेटत असते. हं. शेतसारा माफी होत असते किंवा वीज बिलामध्ये 50% सूट भेटत असते किंवा हं. पुनर्गठन शेतकऱ्यांचा कर्ज जर आपण पुनर्गठन भेटत असतं किंवा ओला दुष्काळ किंवा कोरडा दुष्काळ जाहीर होत असतो. अशा प्रकारच्या सवलती शेतकऱ्यांना भेटत असतात. ओके, ओके. धन्यवाद सर. हो, धन्यवाद.